नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आधार, शहर बेजार, आपण ही मालिका सुरू केली आणि त्याच्यामध्ये एक वेगळा भाग आपोआपच पुढे पुढे जसं जसा हा प्रवाह जात राहिला तसा येत गेला की जे ताजे विषय आहेत, करंट टॉपिक्स, चालू घडामोडी ज्या आहेत किंवा घटना घडतात काहीतरी, त्या अनुषंगानं परत आपण नगर रचनेकडे, टाउन प्लॅनिंगकडे येत राहतो. एक जो विषय आमच्या चर्चेतून समोर आला आणि नुकतंच घडलेला आहे, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नवी मुंबई असो किंवा या छत्रपती संभाजीनगरमध्ये असो, FDAनी काही हॉटेलवरती धाडी टाकल्या आणि त्यांचं लायसन जप्त केलं, त्यांच्यावरती कारवाई केली आणि आता पुढं अजूनही काही अशातली प्रकरणं समोर येतील. शौनक, नमस्कार. नमस्कार. एक फारच वेगळा मुद्दा जो आमच्या डोक्यात आला नव्हता तो तुझ्यासारख्यांना लक्षात आला आणि तू नजरेस आणून दिला आणि आपण त्याची चर्चा करूया. ह्या FDAच्या सगळ्या धाडी, हॉटेलिंग आणि ह्याचा टाउन प्लॅनिंगशी काय संबंध, की जे तो विषय तू मांडलेला आहेस आणि सगळ्यांना असं वाटतं की हे विषय सुटे आहेत, पण एक जी भूमिका सातत्यानं आधीपासून तुझ्यासारख्याने घेतलेली आहे की नगररचना नावाची काही गोष्ट खूप वेगळी आहे आणि बाकीचं तुमचं रोजचं जगणं, रोजचं नियोजन वेगळं असं नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. ते सगळे रांगोळीचे ठिपके आहेत. ते जोडल्याच्या नंतरच पूर्ण रांगोळी तयार होणार आहे. तर नगररचना नावाची गोष्ट तुमच्या रोजच्या ह्याच्यापासून काही अशी वेगळी नाही. बरोबर. सुटी काढता येत नाही. त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी आपण जेव्हा बांगलादेशची सीमा सील करण्याचा विषय असो, अशा कितीतरी गोष्टी किंवा बोगद्यांची रचना आता शहरामध्ये वाहतुकीसाठी कशी करायची, एरवी आपल्याला वाटतच नव्हतं की हे विषय टाउन प्लॅनिंगशी संबंधित आहेत, नगररचनेशी. तसं आता हे FDAच्या ज्या धाडी आहेत हॉटेलवरच्या, त्याच्याशी जो पद्धतीनं तुम्हाला संबंध जोडू पाहायचा आहे, मला जरा त्याचं थोडंसं वेगळेपण जाणवलं म्हणून आपण आज त्याची चर्चा करूयात. काय नेमका मुद्दा FDAच्या धाडी आणि नगररचना ह्याच्याशी तुम्ही जोडू पाहता? नक्की. असं म्हणतात की कला ही समाजाचा आरसा असते. तुम्ही जर चित्रपट प्रेमी असाल तर तुम्ही एखादी गोष्ट ही ऑब्झर्व करत असाल की अगदी 1970-80 ते अगदी 90पर्यंतच्या दशकामध्ये जेव्हा प्रियकर प्रेयसी वगैरे भेटायचे तेव्हा त्याचं चिन्ह होतं की ते कुठल्या तरी गार्डनमध्ये भेटायचे, कुठल्या तरी झाडाखाली बसलेले असायचे, एक मोठी लॉन असायची, मग तिथे त्यांचं गप्पा चालायच्या, असं सगळं. बरोबर. 2000 नंतर हे चित्रच बदलायला लागलं. आता चित्रपटांमधले काय, अगदी नाटकांमधले सुद्धा प्रियकर प्रेयसी भेटतात ते कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला भेटतात. हे समाजाचं जे बदलणारं चित्र आहे, हा नगररचनेतला बदल आहे. एके काळपर्यंत तुम्हाला अगदी सहजासहजी तुमच्या घराच्या आसपास, मग ती अंडर डेव्हलप्ड असली तरी, ओपन स्पेस मिळायची. मग ती खेळण्यासाठी असेल, रिकामे पडलेले प्लॉट्स असतील, काही नुसतेच शेतजमिनी असतील, शाळांची मैदानं असतील जिला कंपाऊंड वॉल्स नव्हती, म्हणजे शाळा सुटल्यानंतर त्या परिसरातले, त्या शाळेत न शिकणारे मुलं सुद्धा त्या मैदानावर खेळू शकायचे. बरोबर. आता म्हणजे शाळा म्हणजे सुद्धा अगदी किल्ल्यासारख्या, तटबंदीसारखे भरभक्कम कंपाऊंड वॉल्स, 15-15 फूट उंचीचे लोखंडी दरवाजे, त्याच्या आतमध्ये छोटासा एक माणसाचा चेहरा बघून आत सोडण्यासाठी बनवलेला छोटा दरवाजा, दिंडी दरवाजा, असा सगळा प्रकार अगदी शाळांना सुद्धा झालाय. शैक्षणिक किल्ला. सगळ्याच संस्था ह्या आपापल्या पद्धतीने फोर्टिफाईड होऊन गेल्यात. प्रत्येक ठिकाणी आत जाण्यासाठी तुम्हाला एकतर पैसा नाही तर ओळखपत्र लागतं, अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आणि बघता 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 या मागच्या 10, 20, 30 वर्षांमध्ये, आता 30 म्हणायला पाहिजे कारण आपण 2027च्या जवळ पोहोचतोय, आपण पब्लिक प्लेसेस नाहीशा करून टाकल्या. आज अगदी छत्रपती संभाजीनगरचा विषय जरी घेतला तर भेटण्यासाठी ऑफिसेसच्या मीटिंग्ज असतील, मुलं मुलींचं भेटणं असेल, मित्रमैत्रिणींचं भेटणं असेल, पारिवारिक बैठका असतील, असं एकंदर भेटण्याच्या जी म्हणून काही कारणं असतात. अगदी आता छोटा तांडा म्हणून जे तुम्ही संस्था चालवता त्याच्यासुद्धा 5-10 जणांच्या भेटी असतील. ह्या करण्यासाठी सुद्धा कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन बसण्याशिवाय पर्यायच नाही राहिला. कुठलीच ओपन स्पेस, कुठलीच पब्लिक स्पेस आपण ह्या सगळ्यासाठी सोडलीच नाही. होत विषय कुठपर्यंत आला, जी कुटुंबांमध्ये भीशी काढली जायची की ज्याच्यामध्ये असायचं की आपण एखाद्या ज्याच्या नंबर लागलेला असेल त्याच्या घरी जाऊन भेटायचो, चहापान व्हायचं, नाश्ता जेवणं जी काही असतील ती व्हायची आणि त्याच्यानंतर पुढच्याच्या घरी भेटायचं. असं करत करत कित्येक कुटुंबांनी आपल्या ओळखी वाढवण्याचा, आपले संबंध जपण्याचा प्रयत्न चालवला होता. आता फ्लॅट्स आणि ह्यांचे आकारसुद्धा इतके लहान होत चाललेत. UDCPR जो कायदा आहे, जो एखाद्या रूमला हॅबिटेबल रूम किती आकाराचं म्हणायचं हे ठरवतो, त्या कायद्यातल्या तरतुदी 2021 नंतर आता अगदी 7 फुटाची रूम सुद्धा रूम म्हणून मानली जाते.
असं होत 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 ते इतक्या लहान आकारापर्यंत येऊन पोहोचले की घरी तुम्ही 2-4 पाहुण्यांच्या वर लोकांना अकोमोडेटच करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला एकत्र भेटायची वेळ येते तेव्हा कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन भेटणं आणि त्या हॉटेलच्या सर्व्हिसेस घेणं हे कंपल्शन होऊन बसलं. ही जे हॉटेल्स आहेत हे तुम्हाला अन्न विकत नाहीत, ते तुम्हाला भेटण्याचं ठिकाण विकतात, जागा विकतात, ती अँबियन्स. अन्न हे कॉम्प्लिमेंटरी असतं. अगदी ह्या धंद्याचे तुम्ही आर्थिक गणितं सुद्धा काढली तरी सुद्धा ज्या किमतीमध्ये कच्चा माल मिळतो, ज्या किमतीमध्ये शेफ मिळतो, ज्या किमतीमध्ये वेटर्स आणि ते सगळं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळलं जातं किंवा त्यांचं नैसर्गिक वायू वगैरे जो त्याला लागत असेल अन्न शिजवायला, हे सगळं मेंटेन करण्याचा खर्च एकीकडे, त्यांचं भाडं एकीकडे आणि तुमच्या अन्नपदार्थांच्या डिशच्या किमती जर पाहिल्या, हे गणित कुठेही बसत नाही. ते तुम्हाला बसण्याची जागा आणि ॲम्बियन्स विकतात. ते फोटोज इंस्टाग्रामवर टाकता येतात का, हे इंटिरियर ज्याच्याकडे असतं ते इंटिरियर ते विकतात तुम्हाला. आणि मग आपण तिथे ॲम्बियन्स विकत घ्यायला जात असल्यामुळे मग त्या अन्न आणि ह्याच्या क्वालिटीकडे सगळं दुर्लक्ष. आणि म्हणून मग आता कुठेतरी FDAला ह्याच्यामध्ये तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी आल्यानंतर त्यांना इनिशिएटिव्ह घेऊन ते सगळं करायला लागतं आहे. हे जे हॉटेलिंगचं कल्चर वाढलं, कॅफेचं कल्चर वाढलं, हे ह्या कारणामुळे. शौनक, तुला थोडंसं मी थांबवतो. फार छान मुद्दा आलेला आहे तो, की भेटण्यासाठी जागा नाही आहेत म्हणून आपण ही व्यवस्था एक हॉटेलिंगची स्वीकारली. त्याच्यामध्ये फूड एक कॉम्प्लिमेंटरी आहे, तुम्हाला भेटायचं आहे मुख्य. आपण ज्यांना तथाकथित मागास म्हणतो, आदिवासी म्हणतो, त्या आदिवासीमध्ये एक अप्रतिम अशी प्रथा आहे. जे वयात आलेले तरुण मुलं मुली त्यांना भेटण्यासाठी म्हणून अशी एक जागा केलेली असते. गोटूल किंवा घोटूल असा तो शब्द आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठांना कोणाला परवानगी नसते जायला. लग्नाळू वयात आलेली जी मुलं मुली त्यांना भेटण्यासाठी म्हणून तिने जागा करून दिलेली आहे. खरं तर म्हणून तुम्ही जेव्हा पाण्याच्या प्रवाहाला योग्य दिशा उपलब्ध करून देत नाहीत, उतार उपलब्ध करून देत नाहीत, मग ते कुठेही घुसतं. हा जो आपल्याकडं म्हणलेला आहे की अधिकृतरित्या वैध असा मार्ग नाही उपलब्ध करून दिला तर अवैध मार्ग शोधला जातो, तोच तो मुद्दा आहे. आणि त्याला जोडीनं मला दुसरा एक मुद्दा तुला उपस्थित करायचा, विचारायचं म्हणजे जसं या ठिकाणी तुम्ही जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून तुम्हाला हॉटेलिंगची व्यवस्था स्वीकारायला लावली, त्याच्यामधून ह्या विकृती तयार झाल्या. याच पद्धतीने शैक्षणिक पातळीवरती सरकारने स्वतः शाळा काढल्या, सरकारने ग्रँट दिले, ज्या सगळ्या संस्था होत्या त्यांची मैदानं होती, जुन्या इमारती, ते सगळं होतं, त्याच्यातून शिक्षणाचा बोजवारा झाला. मग तिथं बोजवारा झाला, तिथे काही चांगलं उपलब्ध नाही म्हणून अपरिहार्यपणे ह्या ट्युशन क्लासेस नावाची जी बाकीची दुसरी व्यवस्था आहे ती आम्हाला स्वीकारायला लावली. मग थोडक्या जागेमध्ये भरपूर लोक परत पुन्हा ती शहरामध्ये जी समस्या निर्माण झाली, तिथे भीषण काही अपघात होणे, आगी लागणे किंवा पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंडमध्ये आहे त्या ठिकाणी पाणी गेलं आणि हे पण काही समस्या दिल्लीमध्ये उद्भवलेल्या होत्या. परत हा विषय टाउन प्लॅनिंग पाशी येऊन थांबतो. म्हणजे असं मला वाटतं, तू त्याच्यामध्ये जर तांत्रिकदृष्ट्या त्याचं एक्सप्लेन करून सांग. जसं इकडे जागा उपलब्ध नाहीत म्हणून तुम्ही हॉटेलिंगमधल्या विकृती समोर येतात, तिकडं पण शैक्षणिकदृष्ट्या उलटं थोडंसं जागा आहेत, म्हणजे जुन्या सगळ्या शिक्षण संस्थांची मैदानं मोठी आहेत, त्यांच्या इमारती आहेत, सगळं आहे, पण त्या ठिकाणी शिक्षण नाही. म्हणजे जागा आहे तर शिक्षण नाही आणि इकडं जागाच नाही. असे दोन्हीतून पुन्हा विकृती तीच निर्माण झाली की कमी जागेमध्ये जास्त लोक किंवा बाकीचं काही आणि मग अपघात घडणे. मग ह्याच्याशी हे तुमच्या टाउन प्लॅनिंगच्या नगर रचनेच्या भाषेमध्ये ह्याचे कसं विवेचन करायचं? मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी माझ्या ज्या काही 4-5-6 वर्षांचं छोटंसं करिअर आत्तापर्यंत आर्किटेक्चर क्षेत्रात मी एक 4-5 शाळांची कामं केली आहेत आत्तापर्यंत. ह्यातली एक शाळा अशी होती की बाकीच्या नवीन इमारती होत्या त्यामुळं तो मुद्दाच वेगळा. एक शाळा अशी होती की जी प्रत्यक्षात म्हणजे एक 5-50 वर्षांचा तिला इतिहास होता. ती सगळ्यात आधी मराठी माध्यमाची शाळा म्हणून त्या तालुक्याचं ठिकाण आहे, तिथं ती प्रतिथयश शाळा होती. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा खूप जुनी असल्या कारणानं ती आता मध्यभागी असणारी शाळा होती. त्या तालुक्याच्या ठिकाणच्या बाकी नव्या शाळा ह्या गावापासून काही 5-10 किलोमीटरवर असल्यामुळं आजही पालकांना त्याच शाळेत मुलांना घालायचा असा ओढा होता. मधल्या काळामध्ये होता त्यांनी काही सेमी इंग्रजी माध्यमाचे काही अभ्यासक्रम वगैरे चालू केले. पण आता असं झालं की मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना विद्यार्थी मिळेनासे झाले. जेव्हा त्यांनी पालकांकडे चौकशी केली असं लक्षात आलं की CBSE बोर्ड असल्याशिवाय त्यांना विद्यार्थी येतच नाही आहेत. तर आता काय करणार म्हणून त्यांनी CBSEकडे चौकशी केली की आपल्याला सुद्धा CBSEचं ॲफिलिएशन पाहिजे. CBSE बोर्डाचे स्वतःचे म्हणून काही इमारतीसाठीचे नियम आहेत, ते पूर्ण झालेले नसले तर CBSE तुम्हाला परवानगी देत नाही. अर्थातच मी म्हणालो त्याप्रमाणे ही संस्था 50-1 वर्ष जुनी होती, त्यामुळे तिची इमारतसुद्धा परवानगी घेऊन बांधलेली असली तरी ती 50 वर्षाच्या खाली ज्या काही पद्धती होत्या त्याप्रमाणे ती बांधलेली होती 1980-90ची. स्ट्रक्चरली ती आजही पूर्णपणे साऊंड आहे, हेही मी इथं नमूद करून देतो.
CBSEचा एक नियम आहे जो आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एकतर रॅम्प नाहीतर लिफ्ट, आणि लिफ्ट म्हणजे उद्वाहक देत असाल तर 24 तासाचा त्याला बॅकअप पाहिजे. असं Correct. तिथं असायला पाहिजे. म्हणजे मग व्हीलचेअरवर तो विद्यार्थी वरच्या मजल्यांवर जाऊ शकतो. आता इथे मला एक साधा हा प्रश्न इथे मांडायचा आहे तुमच्या सगळ्यांसमोर की एका वर्गामध्ये व्हीलचेअर वापरून विद्यार्थी येतोय असं 1ली ते 10 वर्ग चालत असतील तर कितीदा घडतो एखाद्या शाळेमध्ये? 1 किंवा 2 वेळेस. किंवा दिव्यांग नाहीच समज त्या शाळेमध्ये, तशा शाळेमध्ये बहुतांश नाहीच आहेत. तर तुम्ही कसं काय? आणि जमिनीवरचा त्यांचा एक त्याच्यावर चांगला पर्याय होता की जमिनीवर जो मजला असेल, एखादा विद्यार्थी दिव्यांग आलाच तर 1ली, 2री, 3री वेगळे वर्ग असतात, पण आम्ही त्या पर्टिक्युलर वर्गाला 10वी पास होईपर्यंत जमिनीवरच्याच वर्गामध्ये भरवत जाऊ. म्हणजे त्या विद्यार्थ्याला वरच्या मजल्यांवर जायची काही गरजच पडणार नाही. आणि बाकी फायर सेफ्टीचे नियम त्या शाळेने अगदी व्यवस्थित पाळलेले होते. तरीसुद्धा फक्त CBSE ॲफिलिएशन मिळवण्यासाठी आज त्यांना अस्तित्वात असलेली इमारत तात्पुरती दुसरीकडे शिफ्ट करून ती इमारत पाडून तिथे नवी इमारत बांधावं लागते. म्हणजे एकीकडे कागदावरचे घोडे म्हणण्यासारखे हे नियम जे आपण अक्षरशः कुठल्याही पातळीवर राबवायला तयार आहोत. प्रत्येक मजल्यावर दिव्यांगांसाठी वेगळं शौचालय पाहिजे, प्रत्येक मजल्यावर तुम्हाला रॅम्प गेलेला पाहिजे, उद्वाहक गेलेलं पाहिजे, हे एकीकडे. आणि दुसरीकडे ह्याच्या अगदी पॅरलल चालणारी ट्युशन क्लासेसची व्यवस्था. तिथे अगदी भाड्याच्या राहण्याच्या घरांमध्ये ट्युशन क्लासेस भरतात. म्हणजे मुलं जळून का गेली माहिती का? सुरतला जी आग लागली होती किंवा कानपूरमध्ये मागच्या महिन्यात आग लागली, खान सर म्हणून जे पटण्यामध्ये क्लासेस घेतात त्यांच्या क्लासला आग लागली. इथं जळून मेले विद्यार्थी. जळून मरण्याचं कारण हे होतं की ती कुठल्या तरी घराची बेडरूम म्हणून डिझाईन झालेली ती रूम, तिथे 25-30 मुलं तुम्ही कोंबून भरलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी, त्या पायऱ्यात आल्यानंतर खाली येण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था तिथे उपलब्ध नाही. ट्युशन क्लासेसला हे सगळे नियम का नाही लागू करायची आपण सक्ती करू शकत? कमीत कमी हे सगळं एका क्षणात बदलणं शक्य नसलं तर स्प्रिंकलर्ससारखी अगदी साधी, सोपी आणि लावायला खूप साहजिक असणारी व्यवस्था आपण कंपल्सरी का नाही करत? असे काही प्रश्न आहेत. इथून पुढे अजून तरी घडला नाही अपघात, पण मी इथे तुम्हाला सांगून ठेवतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा येत्या 1 ते 2 वर्षांमध्ये एखाद्या अभ्यासिकेमध्ये असाच अपघात घडणार आहे. अभ्यासिकेमध्ये प्रति व्यक्ती 1000 ते 1500 रुपये पैसे भरून एकेका विद्यार्थ्याला ॲडमिशन दिले जातं. अभ्यासिका ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. एखादा मोकळा हॉल असतो, तिथे तुम्हाला सगळ्या बाजूंनी आवाज येऊ नये म्हणून व्यवस्था केलेली असते, साऊंड प्रूफिंग केलेलं असतं. झालंच तर एखादा AC आणि वायफाय दिलेला असतो. आणि ह्या टेबलाच्या मापाचं एक टेबल तुम्हाला वैयक्तिक मिळतं, तुमचा एक दिवा, तुमचं चार्जिंगसाठी एक सॉकेट, आणि तिथं शांत बसून तुम्ही अभ्यास करता. ह्याला लायब्ररी म्हणलं जातं आहे आजकाल. त्या तथाकथित लायब्ररीमध्ये एकही पुस्तक नसतं. पुस्तकं तुम्ही तुमचीच आणायची असतात. आणि एकेका विद्यार्थ्यामागे 1000, 1500 रुपये निघतात. म्हणून खुर्चीला चिटकून खुर्चीच्या मागे चिटकून खुर्ची, आणि इतकं भयंकर आकाराचं प्लायवूडचं फर्निचर त्या एका रूममध्ये. म्हणजे ह्याला आम्ही फायर कोशंट म्हणतो की एखाद्या रूममध्ये आग लागली तर जळू शकण्यासारख्या किती गोष्टी त्या रूममध्ये आहेत. याच्यामध्ये आता हा जो आमचा स्टुडिओ आम्ही रेकॉर्ड करतोय, असे काही ठिकाणं असतात ज्यांचा फायर कोशंट सगळ्यात जास्त असतो. कारण साऊंड प्रूफ व्हावं म्हणून इथे सगळ्या बाजूंनी थर्माकोलचं कोटिंग आहे, फरशीवर काही वेगळी ट्रीटमेंट आहे, सिलिंगला काही वेगळी ट्रीटमेंट आहे. पण हे इथे कंपल्सरी आहे. यासाठी लागणाऱ्या काही सोयी आहेत ते इथे केलेल्या आहेत, म्हणून इथला फायर कोशंट जास्त असला तरी चालतो. अशा ठिकाणी जिथे आपण भारंभार प्लायवूड भरून टाकतोय त्या रूममध्ये, कुशनच्या गाद्या असणाऱ्या खुर्च्या भरून टाकतोय, आतमध्ये ताजी हवा येण्यासाठी थोडीही जागा शिल्लक ठेवत नाही, कारण त्यातून आवाज आतमध्ये येईल, जिथे ऑक्सिजनची लेव्हलसुद्धा मेंटेन होत नाही. अशा प्रकारच्या ह्या अभ्यासिका या आग लागण्याचं पुढचं टार्गेट 1 ते 2 वर्षांमध्ये होणार आहेत. याच्याकडे प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही. ट्युशन क्लासेससाठी तरी कागदावर का होईना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स शिक्षण खात्याने बनवलेल्या आहेत, पण ह्या अभ्यासिका या कुठल्या खात्याच्या अंतर्गत येतात हेही अजून शासनाला माहीत नाही. अशी ही परिस्थिती आहे. एक शेवटचा प्रश्न या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगानं, म्हणजे FDA धाडी टाकणे, कारण की तुमच्या हॉटेलमध्ये जाण्याची जी अपरिहार्यता आहे ती, शाळांचे जे प्रश्न आहेत त्याच्या ट्युशन क्लासेस आहे त्याच्यामुळे कमी जागेमध्ये गर्दी, किंवा आता तिसरा मुद्दा जो अभ्यासिकांचा होता रीडिंग रूम, त्याचे सगळं. मला एक ह्या तिन्हीच्या अनुषंगानं एक जो शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, आणि एज्युकेशनच्या बाबतीत तर फारच मोठा विषय आहे. आपल्याला भेटण्यासाठीच्या मोकळ्या जागा पाहिजे आहेत, सगळ्यांनाच पाहिजे. ज्येष्ठांना बसायला पाहिजे, लहान मुलांना खेळायला पाहिजे, तरुण मुलींना एकमेकांशी भेटायचं आहे त्याच्यासाठी पाहिजे आहेत.
दुसरा जो मुद्दा उपस्थित होतो आहे की तुम्हाला जसं आता रिडिंग रूम मोठा शब्द झाला, पण थोडी निवांत जागा पाहिजे बसायला. त्या मुलाला वाचत बसायचे म्हणा, काही म्हणा, जागा पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आता की स्कूलिंगचं जे सगळं गंभीर प्रकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे आता होम स्कूलिंग म्हणा किंवा शाळेत न जाता शिक्षण अशी एक संकल्पना पुढे येते. ह्या सगळ्याला एकत्रित करून मी जरा थोडासा असा एक प्रश्न तुला विचारू इच्छितो की ज्या काही हाऊसिंग सोसायट्या आहेत त्या ठिकाणची एखादी मोकळी जागा की जी आपल्याला अशी मल्टीपर्पज वापरता येऊ शकेल, की दिवसा त्या ठिकाणी त्या भागातली जी शाळा योग्य मुलं आहेत त्यांना एकत्र करून, शाळा म्हणायचं नाही त्याला, पण ही सगळी शिकणारी मुलं शाळेत जाणार नाही आहेत, पण ती आता इथे येऊन काहीतरी शिकू इच्छितात, खेळू इच्छितात. संध्याकाळच्या वेळीस त्या ठिकाणी ज्येष्ठ बसलेले असतील किंवा तेव्हा संध्याकाळचा तिथला एखादा बागेचा भाग केला असेल त्या ठिकाणी तरुण मुलं मुली भेटू शकतील. म्हणजे आपल्याला अशा काही खुल्या जागा, भले त्या ठिकाणी मंदिर असो एखादं, तशी एक जागा आम्ही ज्योतिनगरला ज्योती मंदिर म्हणून त्या भागात विकसित केली म्हणून सांगतो की असं काही आपल्याला करता येऊ शकेल का की शहरामध्ये, कारण की आपला हा नगर रचनेचा विषय आहे, की ह्या मोकळ्या जागा मल्टीपर्पज म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वापरता येतील अशा, किंवा आणि क्वचित काही वेळा जेव्हा मोठे उत्सव असतात, मोठ्या सभा घ्यायच्या असतात, अशाहीसाठी मैदान लागत असतं. असं सगळं मल्टीपर्पज म्हणजे बहुउद्देशीय अशी काही आपल्याला मोकळ्या जागेचा वापर करण्याच्या दृष्टीनं जिथं बांधकाम करायचं नाहीये, म्हणजे एक मर्यादित बांधकाम असेल, काही ठिकाणी शेड असो किंवा सावली असावी याच्यापुरतं, पण याच्या पलीकडं नाही, असं आपल्याला काही गांभीर्यानं टाउन प्लॅनिंगमध्ये, नगर रचनेमध्ये विचार करता येईल का, प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करता येईल का. आणि यापुढे तुम्ही जेव्हा तुमचे मोठे हाऊसिंग प्रोजेक्ट डिझाईन करता त्याच्यामध्ये ह्याचा विचार करून मुंबईमध्ये काही ठिकाणी मोठ्या इमारतींमध्ये एखादा मजला हा पूर्णपणे म्हणजे तिथं खोल्या असतात बांधलेल्या, पण तो सगळ्यांच्या वापरासाठी म्हणून मोकळा सोडलेला असतो. असं काही आपल्याला जरा वेगवेगळं ह्याच्यात करता येऊ शकेल का? खाजगीकरणाच्या रेट्यामध्ये महागड्या सोसायट्यांमध्ये हे ऑलरेडी होतं आहे, त्यामुळे त्याबद्दल ह्याच्यात चर्चा करण्यात काही म्हणजे फारसा मतलब नाही, ते होतं आहे तिकडे. मुद्दा आहे LIG आणि MIG कम्युनिटीज, जे आपण नेहमी म्हणतो की लोअर इन्कम ग्रुप आणि मिडियम इन्कम ग्रुप कम्युनिटीज, की जिथे या जागा मुळात उपलब्धच नाही आहेत. तर ज्योतिनगरमध्ये जागा उपलब्ध होती म्हणून ते करता आलं, किंवा जिथे उपलब्ध आहे तिथं नक्कीच तुम्ही म्हणताय ते सगळं करता येईल. जिथे जागाच उपलब्ध नाहीत तिथे अगदी परदेशातही हा प्रश्न भेडसावतोय ना, नाही असं थोडंच आहे. अशा ठिकाणी टॅक्टिकल अर्बॅनिझम नावाची एक संकल्पना उदयाला आलेली आहे. ह्याचा अर्थ असा होतो की रस्ता एकच आहे, पण आजपर्यंत रस्ता म्हणलं की आपल्याला काय आठवतं की डांबर आणायचं किंवा सिमेंट आणायचं आणि ओतून द्यायचं 2 घरांच्या मध्ये जी जागा दिसते तिथं. मग त्याच्या इंच न इंच भागामधून कार नाही तर दुचाकींनी अगदी बापाचा रस्ता असल्यासारखं गाड्या पळवायच्या, कारण दुसरं काही रस्त्याचं कारणच नसतं असं आपल्या मनामध्ये भिनलंय. टॅक्टिकल अर्बॅनिझम काय करतं, ह्या रस्त्याला वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये विभागून घेतं. एखादा 1 किलोमीटरचा पट्टा आहे, त्यातला छोटासा तुकडा गार्डन म्हणून डेव्हलप केला जातो, त्याच्या तेवढ्या तुकड्यापुरतं 4 लेनचा रस्ता 1 किंवा 2 लेनचा होतो. मग अशा ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही का? किंवा हे जे प्रश्न आहेत हे लार्ज स्केलवर जेव्हा आपण ह्याला इम्प्लिमेंट करायला जातो की 1 लेन इकडून वळवून घ्या, दुसरी लेन तिकडून वळवून घ्या, मग मधला तुकडा उरतो, असे जे काही त्याच्यातले भाग आहेत, ह्याला टॅक्टिकल कशासाठी म्हणायचं की जसं युद्धतंत्रामध्ये टॅक्टिकल वॉरफेअर आता आलेलं आहे की तेवढ्या स्क्वेअर किलोमीटरच्या भागासाठी त्या कमांडरनी आपापले निर्णय घ्यावेत. आता असं राहणार नाही की ही थळसेना, ही नौसेना, ही हवाई दल, त्या कमांडरकडे एक हेलिकॉप्टर असेल, एक लढाऊ विमान असेल, एक छोटंसं त्याची बोट असेल, सगळंच असेल, तेवढ्या क्षेत्रापुरतं त्याचं त्यांनी बघायचं काय करायचं ते. तसं हा छोटासा तुकडा घ्यायचा, तिथे जे योग्य वाटेल ते बाकी जगात उपयोगी असो किंवा नसो तिथं ते काम करतंय म्हणजे ते योग्य. ह्या पद्धतीने ओपन स्पेसेस कार्व्ह आउट करत जाणे, जिथे मिळतील तशा जागा आता ओपन स्पेसमध्ये कन्व्हर्ट करत जाणे आणि काही तासांसाठी त्यांचा वापर बदलत जाणे, हाच एक त्याच्यावरचा पर्याय आहे. फार चांगलं आणि एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन तू सांगितलंस, कारण की मी आत्ता बघितलं आमच्या जवळचं जे मंदिर आहे दुसरं एक, त्या ठिकाणी जागा नाही आहे आणि उत्सव जेव्हा असतात तेव्हा समोरचा रस्ता बंद केला जातो, ती जागा रस्ता जो आहे तो रस्ता साफसूफ केला जातो, त्यावर मॅट टाकला जातो, तिथं जेवणं होतात. आता कोणी कल्पना नव्हती केली की रस्त्यावर बसून जेवणं चालू आहेत म्हणून, किंवा त्या ठिकाणी एखादं जर त्या मंदिरामध्ये कार्य असेल तर त्या कार्यातला काही जो भाग आहे तो प्रत्यक्ष रस्त्यावरती परफॉर्म होतो, किंवा आपण तात्पुरता मांडव टाकून रस्त्याचा एक भाग, एखाद्या गल्लीचा भाग बंद करून टाकलेला असतो आणि त्याचा वापर छोटंसं मंगल कार्यालयासारखं म्हणून होतं. त्याच्यामुळं हा पण अतिशय प्रॅक्टिकल मुद्दा आहे. धन्यवाद. चालू घडामोडीच्याशी जोडून नगररचना हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीनं आमच्यासमोर ठेवल्याबद्दल
तुम्ही पण असे काही तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, ताज्या समस्या त्याच्याबद्दल आम्हाला कळवा, म्हणजे त्यांचा अंतर्भाव आम्हाला पुढच्या भागामध्ये करता येऊ शकेल. इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.